काय नवरदेव, चेहरा एवढा पडलेला का? अरे आज साखरपुडा आहे तुमचा, पुढे लग्नही होईल, अगदी सगळं तुझ्या मनासारखं होतंय ना, मग हसा. माझ्याकडे बघ, आता माझ्या मनात प्रचंड राग आहे. तुझ्या मुस्कटात मारून खेचत तुला सईच्या दारी घेऊन जावं असं वाटतंय आणि तुला आणि तिला फरफटत एका मंदिरात नेऊन तुमचं लग्न लावून द्यावं असं वाटतंय. पण दिसतंय का माझ्या चेहऱ्यात? नाही ना, मग हसा. आणि ते जमत नसेल ना तर सईला एकदा शेवटचा फोन कर, बोल तिच्याशी, मोकळा हो. कारण यापुढे सई फक्त एक आठवण बनून राहणार आहे तुझ्या आयुष्यात. तर ती आठवण चांगली बनव, म्हणजे ती आठवण रात्री काढली ना की शांत झोप लागेल आणि सकाळी ती आठवण काढली ना की दिवस मजेत जाईल. हे अनुभवाचे बोल आहेत. मला नाही जमलं, पण तुला संधी आहे, सोनं कर, हसा हसा. आदित्य, अरे चला, किती नटशील, चल भाई. चला आले, ये आदित्य, या 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 जावई बापू या. साखरपुड्याची संपूर्ण तयारी करून ठेवलेली आहे. हो, आता मी सांगेन तेवढे विधी फक्त पटापटा करायचे की झालं. चला बसा बघू पाटावरती. तुझ्या काय लेंग्याची नाडी घट्ट झाली का? कसला एवढा विचार करतोयस? अरे बस फटकल मारून पाटावर बस. एक मिनिट, मला एक महत्वाचं काम करायचं. आदित्य, म्हणजे आजही काम आहेच. तो काय तुझ्यासारखा रिटायर्ड पोस्ट मास्टर नाहीये. तरी निरोप द्यायला गेलाय तो. म्हणजे ऑफिस मध्ये कळवायचं राहिलं असेल ना. आणि काय आमच्या नवऱ्या मुलावर सारखं वैतागताय? आणि तुमची लग्नाची मुलगी तरी आली का बाहेर? कुठे आहे? आले आले. आत्ता आली. मेघना, अगं इतकं सुंदर रूप या ब्रह्मेंच्या घरामध्ये आम्ही कित्येक वर्षात पहिल्यांदा बघतोय. भर दिवसा चांदणं पडल्यासारखं वाटतंय. आदित्य कुठे? नाही, महत्वाच्या कामासाठी गेलाय, येईलच इतक्यात. येतील ना नक्की? साखरपुड्याआधी मला सोडून पळून नाही ना जाणार? अगं असं काय? मस्करी केली, मी बरी जाऊ देन त्यांना. तुझा हा डॅडू का फॅडू आहे ना, हॉस्पिटल मध्ये माल पुरवतो, त्यात फेरफार करून चीटिंग करून मजबूत पैसे खाल्ले. आणि नाही, नका घेऊन जाऊ. शशी, शशी, सुयश, मी हात जोडते. काय काय करायला हवंय मी तुझ्यासाठी? आता ही अंगठी परत बोटात घालायची आणि म्हणायचं, सुयश, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. सई, तू नक्की तयार आहेस ना बाळा? नाही म्हणजे आत्ता आपल्याकडे काही पर्याय सुद्धा उरलेला नाहीये. निदान बिराजदारांच्या इज्जतीसाठी तरी तू. नाही म्हणजे सुयशच्या घरून संध्याकाळी मेहंदी काढायला लोक येणार आहेत. प्लीज निदान तोवर तरी तयार राहा तू. आणि सई, पळून वगैरे जायचा विचार सुद्धा करू नकोस बाळा, नाही तर. मम्मा, मी कुठेही जाणार नाही. जे काही घडतंय ते फक्त उघड्या डोळ्याने बघत राहणार.
सही हे बघ, मला माहितीये तुला आता माझ्याशी काहीही संबंध ठेवायचा नाहीये, तुला माझा आवाज ऐकायचा नाही, माझ्याशी बोलायचं नाही, पण सई प्लीज एवढी एक गोष्ट मला तुला सांगू दे प्लीज. एक मिनिट, तू बरा आहेस ना? हो म्हणजे अरे म्हणजे काल मी जेव्हा तुला फोन केला होता तेव्हा तुला माझ्याशी बोलायचंच नव्हतं. तू त्या मेघनाला फोन उचलायला सांगितलास आणि आता तूच हे सगळं ऐकवतोस मला. काल रात्री तू मला फोन केला होतास हो. आणि मी तुझ्याशी बोललो नाही. नाही. हे कधी घडलं? पुन्हा तेच, काल रात्री जेव्हा मी तुला फोन केला होता आणि तुझ्या सांगण्यावरनं त्या मेघनाने तो फोन उचलला. मेघनाने? हो, तिनेच मला सांगितलं की तुला यापुढे माझ्याशी परत कधीही बोलायचं नाहीये म्हणून. मग मी तिच्याकडे एक निरोप दिला होता आणि मला वाटलं होतं की तो निरोप ऐकून तरी तू मला फोन करशील. पण एक मिनिट सई, काहीतरी गडबड होती. तू आधी सांग, तू माझ्यासाठी निरोप काय सोडला होतास? आदित्य, अरे माझं सरप्राईज. हॅलो सई. हॅलो, काय निरोप सोडला होतास तू सई? सई बेब्स, काय झालं तुला? मला बघून असं घाबरायला काय झालं? नाही, काही नाही. कोणाची तरी बोलत होतीस ना फोनवर आणि मला बघून फोन ठेवलास का? विश करायला फोन होता मम्माच्या फ्रेंडचा. नक्की मम्माच्या फ्रेंडने केला होता की तुझ्या फ्रेंड? नाही, पळून जायचा प्लॅन करत होतेस ना? हो ना? हो ना? हो ना? नाही. अरे मी असं का करीन ते? अगं मग कर. मी सांगतोय ना तुला, तू हे लग्न सोडून पळून जायचा प्लॅन कर. कारण आता तू फक्त प्लॅनच करू शकतेस, तो प्लॅन सक्सेसफुल नाही करू शकत. कारण माझे बाउन्सर्स तुझ्यावर आणि तुझ्या घरावर 24/7 नजर ठेवणार आहे. आणि पुढचे 3 दिवस तू किंवा तुझ्या घरातून झुरळ जरी बाहेर पडलं ना तरी तुला गरज नाही बाउन्सर्सला घाबरायची. तुला जर का घाबरायचं असेल ना तर मला घाबर. कारण बाउन्सर्स 3 दिवसात जाते, पण मी लाईफ टाईम असणार. लाईफ टाईम. कारण या हातांवर आता माझ्या नावाची मेहंदी रंगणार आहे, हो ना? काय लिहिणारच ना माझं नाव तुझ्या मेहंदी? तू तुझ्या त्या मजनूचं नाव लिहिणार आहेस. सांग ना, कोणाचं नाव लिहिणार आहेस? आदित्य भाई वगैरे कुठे राहिलाय? आदित्यराव, अहो काय चाललंय हे? हा, तुम्ही माझ्या मुलीचा असाच खोळंबा करणार आहात का आयुष्यभर? रघ्या, अरे चिडू नकोस रे. उगा चांगलं वातावरण गढूळ होत. अरे आता बसा पटापटा. मी सांगतो तसे साखरपुड्याची विधी करूया. चला. आमची काय मुलीकडची पडती बाजू? बाबा, मी तिच्याकडे एक निरोप दिला होता आणि मला वाटलं होतं की तो निरोप ऐकून तरी तू मला फोन करशील. मेघना
मेघना, हो काय करताय? सगळे बघतायत. बघतोय मी काय चाललंय. मेघना, मला तुझ्याशी बोलायचंय. मग बोला ना. पूजेत लक्ष द्या. मंत्रोच्चार म्हणजे रेडिओवरचं गाणं नाही, मागे कुठेतरी लागलंय आणि आपण पुढे गप्पा ठोकतोय. महत्वाचं असतं ते. अरे साखरपुडा एकदाच होतो, गप्पा मारायला पुढे आयुष्य पडलंय. लक्ष द्या बघू नीट. हा, नमस्कार करा. चला आता हे साखरेचे पुढे एकमेकांना द्या. बोला पिंट्या ये. हो. हळू. ते देता का? घ्या घ्या द्या. चला आता साखर पुढे द्या बघू एकमेकांना. थांबा. दाद घ्या. मी तुला म्हंटल होतं ना की माझ्या एकुलत्या एक मुलीचं सगळं विधिवत झालं पाहिजे. अरे मग होतंय की. आता पूजा झाली की नाही तुझ्या मनासारखी? मग पण विधी पूर्ण होण्यासाठी मेघनाची घरच्या बाईंनी ओटी भरायला हवी. त्याची काय सोय? अरे रघ्या, आता घरची बाई. अरे हो, होती ती घालवलीत तुम्ही. पण हा काही माझा किंवा माझ्या मुलीचा दोष नव्हे. तेव्हा आता विधीपुरती घ्या तिला पुन्हा घरात. रघ्या, रागाच्या भरात वाटेल ते बोलू नकोस. तू आमच्या छताखाली असे विसरू नको. तू शांत हो. रघ्या, तुला जे काय सांगायचं ना ते शांतपणे सांग. माझ्या मुलीचं ओटी भरण झालं पाहिजे. आम्ही कोणी भरली तर चालेल का तिची ओटी? का तिची तिला भरून घेऊ देत? आता आयत्या वेळी आम्ही कुठनं आणणार या घरात बाई? आता तुम्ही बघा शेजारी पाजारी कोणी सवाशीण मिळते का ते? किंवा आदित्यरावांची ती मैत्रीण आहेच, तिला बोलवा. नाही, काल हे तिच्यासाठी धावून गेले होते, आज ती येईल यांच्या मदतीला. चालेल चालेल. एक मिनिट द्या, लगेच फोनच करतो. काही गरज नाहीये. कोणालाही इथे बोलवण्याची काहीच गरज नाही. अगो मेघना. बाबा, ब्रह्मेंच्या या घरात कित्येक वर्षांनी सून म्हणून पाऊल ठेवणारे मी, या घरातली एकुलती एक सुहासिनी मी होणार आहे. यापेक्षा मोठा बहुमान मला कुठेच मिळायचा नाही. आणि तुम्ही ओटी भरण्याच्या क्षुल्लक कारणामुळे साखरपुडा थांबवताय. या असल्या कारणासाठी कोणालाही गळ घालायची किंवा इथे बोलवण्याची काहीच गरज नाहीये. हो ना आदित्य? बास, दोन्ही घरची मन या मुलीने जिंकून घेतलेली आहेत. तेव्हा हा स्वानंद उर्फ पिंट्या ब्रह्मे होणाऱ्या वधूवरांना असं सूचित करू इच्छितो
की या दोन्ही वधूवरांनी एकमेकांना ते पुढे ते हे साखरपुडे प्रदान करावेत, नाहीतर ते जर उरले तर थोड्या वेळाने मी ते सगळे संपून टाकेन. मी आहे हो. चला आता घाला एकमेकांना पटापटा अंगठ्या. अरे ए घे तिचा हात हातात आणि घाल ती अंगठी बोटात. आता काय ऑफिस मधून परवानगी घेणारेस का काय? अरे लाजतोयस का आता? अरे लाजतोस काय, तुझी बायको आहे ती. अजून झालीये कुठे? अंगठी घातल्याशिवाय नात्याला मान्यता मिळत नाही. मिळ मिळ. बघ काय म्हणतोय ते, घाला बघू पटापटा अंगठ्या. हा सैनिकाला निरोप दिला होता. अंगठी घालताय ना? आधी प्रश्नाचं उत्तर दे. तुमच्या सगळ्या प्रश्नांची सगळी उत्तरं मी साखरपुड्यानंतर दे. सईचा निरोप का नाही सांगितलंस मला? मला महत्वाचं वाटलं नाही. तूच ठरवलंस. लवकर लग्न करायचं हे तुम्ही ठरवलं ना, मग ते लग्न नीट व्हावं यासाठी मी काही गोष्टी ठरवल्या, त्यात काय बिघडलं? पटकन अंगठी घाला, सगळे खोळंबलेत. मला सईचा निरोप मिळत नाही तोपर्यंत मी अंगठी घालणार नाही. आम्ही आलोच. अगं पण साखरपुडा अर्ध्यावर टाकून तुम्ही. साखरपुडा इतकंच महत्वाचं आहे म्हणून म्हणते. अगं पण तुम्ही काळजी करू नका, काही झालं तरी हा साखरपुडा होणारच. आता बोला. सईचा मला फोन आला होता, का नाही सांगितलंस मला? नाही सांगितलं कारण मला सईला इतका अवाजवी महत्व द्यायचं नव्हतं. तिचा फोन मला आला होता ना, तुला नाही. कशाला महत्व द्यायचं कशाला नाही मी ठरवलं असतं. पण आता आपली आयुष्य वेगळी नाहीये. तुम्ही सर्वार्थाने माझे होणार आहात म्हणून तुमच्या भल्याचा विचार हा मीच करणार. हा हक्क कधी दिला मी तुला? तुम्ही कशाला द्यायला हवा? तो मी मिळवलाय. सई तुमचा भूतकाळ होती, मी तुमचा वर्तमान आणि भविष्यकाळ असेल. सई माझा भूतकाळ असेल, पण आयुष्यातल्या सगळ्या चांगल्या आणि रम्य आठवणी या भूतकाळातच दडलेल्या असतात ना मेघना. माणूस जसा आपला भूतकाळ नाही मागे सोडू शकत तसंच मी सईला नाही मागे सोडू शकणार. त्यामुळे आता आपल्यात काहीही घडलं तरी सई माझ्या मनात असणारच कायम. आणि तू जर माझा भविष्य काळ असलीस तर ठेवेन मी तुला सुखात. तुझा सांभाळ करेन, तुझ्या बरोबर कधी गैरव्यवहार किंवा दगाफटका करणार नाही. जमेल तसा आयुष्यभर संसार करेन. माझ्या आयुष्यातल्या सगळ्या किल्ल्या तुझ्या हाती देईन. पण सई नावाच्या माझ्या आयुष्यातल्या कप्प्याला तू हात लावायचा नाहीस. आता पटकन सईने माझ्यासाठी काय निरोप दिला होता? नाही सांगणार. मला वाद घालायचा नाहीये मेघना.
सईने काय निरोप दिला होता? आधी साखरपुडा होऊ द्या, मग सांगेन. कशाला वेळ घालवतीयस? वेळ मी नाही, तुम्ही घालवताय तिच्यात, आणि ती सुद्धा मध्ये मध्ये येते आपल्या. सई मध्ये मध्ये नाही येते, मध्ये तू आली आहेस मेघना. सई आधीपासून होती आणि ती कायम असणार आहे. असं मग का करताय साखरपुडा माझ्याशी? सांगा ना, का करताय लग्न माझ्याशी? नाही इलाज, अपरिहार्य. आता दिलेल्या शब्दाचं ओझं हलकं व्हावं म्हणून. म्हणजे लग्न माझ्याशी आणि प्रेम सईवर?